माझी स्टीलची भांडी इतकी चकचकीत कशी दिसतात याचं सिक्रेट मी आज सांगणार आहे. खरं तर स्टीलच्या भांड्यांना फारसा मेंटेनन्स लागतच नाही आणि डिशवॉशरमध्ये ती छान स्वच्छही होतात. पण कढईच्या किंवा भांड्यांचे हँडल जिथे जोडलेले असतात ना, त्या फटीमध्ये मळ साठतो आणि हाताने घासूनच साफ करावा लागतो. त्यासाठी ही भैया पावडर आमच्या एका हेल्परने मला सुचवली. मी वापरून पाहिली आणि तिचा रिझल्ट मला खूप आवडला. सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करते की हा प्रमोशनल किंवा कोलॅब व्हिडिओ नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी ही पावडर रोज वापरत नाही. अधूनमधून जेव्हा कढई आणि पॅनचे हँडल्स जिथे मळ साचून घाण होतात तेव्हा तिथे ही पावडर न वापरलेल्या टूथब्रशने किंवा हँड ग्लोव्ज घालून ती मी लावते आणि घासून घेते. त्यामुळे या अडचणीच्या जागा सुद्धा मस्त चकचकीत होतात. या पॅकेटच्या पावडरवर इन्ग्रेडियंट्स दिलेले नाहीत, त्यामुळे नेमके कोणते घटक यात आहेत हे मला माहीत नाही. त्यामुळे ती वापरताना मी ग्लोव्ज घालणे किंवा ब्रशने घासणे पसंत करते. घासून झाल्यावर स्वच्छ पाण्याने अगदी व्यवस्थित धुते, म्हणजे कुठलेही पार्टिकल्स त्यावर राहू नये. छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली की स्टीलची भांडी वर्षानुवर्ष नव्यासारखी दिसतात आणि मला वाटतं आपल्या आवडत्या वस्तू जपण्यात एक वेगळाच आनंद असतो. ही पावडर फक्त स्टीलच नाही तर तांबे, पितळ आणि चांदीची भांडी सुद्धा एकदम चकचकीत करायला उपयोगी आहे. ही पावडर स्टीलच्या भांड्यांच्या दुकानात, किराणा स्टोअरमध्ये किंवा अगदी अमेझॉनवर पण अवेलेबल आहे. माझी ही टिप तुम्हाला युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ लाईक आणि सेव्ह करायला विसरू नका.